आज भोपळ्याच्या घाऱ्या दाखवणार आहे. लागणारे साहित्य: भोपळा कुकरला शिट्टी काढून घेतले 2, गूळ किसून घेतला आहे, गव्हाचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, बेसन, थोडं रवा, थोडं चिमटभर मीठ, सुंठ वेलदोडा तुम्हाला हवा तो घालायचा. आणि आता हे शिजवून घेणार आहे. सगळं बारीक करून घेतल्यामुळे लवकर शिजणार आहे. लागणारे साहित्य दाखवले. किसून गूळ घालून शिजवल्यानंतर असं एकदम घट्ट न शिजवता थोडंसं मऊ ठेवले, म्हणजे पीठ मावून ते व्यवस्थित होते. आणि पिठामध्ये 2 चमचे तेल घालायचे गरम करून, तो करून ठेवला आहे, नंतर घालणार मी. पीठ घालताना दाखवते. रवा आहे, बेसन पीठ आहे, थोडं तांदळाचं पीठ, गहू पीठ, सुंठ पावडर आणि कणभर मीठ त्या पिठामध्ये टाकून ठेवले. आता मळून घेणार मी. करून बघा या पद्धतीनं. कुकरला टाकलं, मऊ शिजलं तर कुस्करून घ्या, नाही शिजलं तर लगेच पटकन किसून पण होतो तो. बघा करून. आता हे किसून घेऊन शिजवून घेतलेला भोपळा, गूळ आणि कणभर मीठ, सुंठ पावडर, गव्हाचं पीठ टाकले, थोडं तांदळाचं पीठ बघून घाला. अगदी घट्ट म्हणलं तर मग घाऱ्या थोडे वातळ होतात. रवा बघून घालूया आपण. पण त्याच्यात हे गरम केलेलं तेल आहे, घालून आता मळून घेणे. काय होतं, एकदम घट्ट खूप मळलं ना तर थोडं घाऱ्या पण वातळ होतात असे. असा अनुभव बघा तुम्ही करून. मी मऊ शिजवले. कुस्करून घेतलं तरी चालते, किंवा 2 वाफ देऊन कच्चं राहिलं तर एक लवकर किसलं जातं, तसं काय नाही आहे. हे खूप मावते पीठ म्हणून घट्ट जर मळला तर अनुभव असा आहे की घाऱ्या थोडे वातळ होतात. बघूनच घालायचं. थोडं पीठ ॲडजस्ट करून घ्यायचे सगळे. गहू पीठ आहे, तांदूळ पीठ आहे, थोडंसं रवा आहे, बेसन आहे. आता काय सीझन आहे ना, भोपळा खूप मिळतो संक्रांतीला. त्याचे ज्यांना गूळ नको आहे, साखर नको आहे, त्याने तुम्ही हे पण करू शकता, तिखट पण करू शकतात. फार अगदी घट्ट शिजवलं ना मग थोडं वातळ होतात. जरा मऊ ठेवलं की नाही, असं मऊसरच विझवायचं हे पीठ. प्लास्टिक पेपर, तुम्हाला केळीचं पान अवेलेबल असेल त्याच्यावर थापून तळणे. ज्या ज्या सीझनमध्ये हे मिळतं ते करायला एक आवड, मजा. खाणाऱ्यांना हे जुने पदार्थ पारंपरिक मुलांना खायला शिकवा. तिखट, गोड, प्रवासात न्यायला उपयोग होतो आणि टिकतात मुख्य म्हणजे. आता प्लॅस्टिक पेपर घेणार आणि तळणार आहे. तीळ वगैरे वरून, खसखस, तुम्हाला काय पाहिजे ते लावू शकताय तुम्ही. ह्याच्यात पण तीळ घालतात, वरून करतात, कोण लाटून करतात. जसं जमेल तसं, जवळ वस्तू जे अवेलेबल आहे, मोजमाप नाही, असं करण्याची माझी थोडी घाऱ्याची तयारी झाली. थापायचं. तीळ तुम्हाला हवं तर घाला. दोन्ही बाजूला फार काय पातळ थापायचं नाही आहे.
तळून घेऊन गरम गरम सर्व करायचं. मीडियम आचेवर तळायचं, एक एकच तळावं लागतं. आजची डिश तयार आहे, भोपळ्याच्या घाऱ्या. भोपळा कुकरला वाफवला आहे, किसून गूळ पण बारीक करून शिजवून घेणे. गहू पीठ, बेसन, रवा, थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. प्लास्टिक पेपरवर थापलेलं आहे. धन्यवाद.